नमस्कार. मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण आखाड स्पेशल येथे गव्हाची कापणी रेसिपी बनवणार आहोत. गूळ टाकून अगदी खुसखुशीत आणि खमंग कुरकुरीत अशी ही कापणी रेसिपी पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने केली जाते. पूर्वीपासून आखाड महिना आला की घरामध्ये वेगवेगळ्या पिठाच्या कापण्या रेसिपी आई आजी बनवत असायची. त्यामध्ये ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बाजरीचे पीठ अशा वेगवेगळ्या पिठांचा समावेश असायचा आणि त्यापासून ही रेसिपी केली जायची. तर आज आपण अशाच खमंग खुसखुशीत हे पहा अगदी कुरकुरीत अशा कापण्या रेसिपी येथे पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे. तर 1 वाटीसाठी अर्धा वाटी इथे गूळ मी बत्त्याने फोडून घेतलेला आहे. तुम्हाला कसं गोड हवं आहे त्यानुसार काढून घ्या. त्यानंतर अर्धा वाटी बेसन पीठ येथे आपण काढून घेतलेला आहे. बेसन पिठामुळे अगदी कुरकुरीत अशा होतात. त्यानंतर येथे आपण स्वादासाठी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा येथे सुंठची पावडर घेतलेली आहे. आता गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. येथे आपल्याला गुळवणी तयार करून घ्यायचा आहे. कापणी रेसिपीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं गुळवणी. तर ते गुळवणी आपण येथे करून घेणार आहोत. अगदी आपण पोळ्याबरोबर खायला जसं बनवतो त्याच पद्धतीचं गुळवणी येथे आपण तयार करून घेणार आहोत. तर पाण्यामध्ये आपण येथे गूळ घालून घेतलेला आहे. आता हा गूळ चमच्याच्या सहाय्याने आपल्याला सारखं ढवळून घ्यायचा आहे. जोपर्यंत गूळ व्यवस्थित विरघळला जात नाही तोपर्यंत याच पद्धतीने आपण ढवळून याची गुळवणी तयार करून घेणार आहोत. तर कापण्यासाठी आपल्याला पाक बनवायचा नाही तर फक्त साधं गुळवणी येथे 1 उकळी काढून बनवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपलं येथे गुळवणी तयार झालेलं आहे. आता हे बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता एक ताट घेऊन त्या ताटामध्ये घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर येथे आपण सर्व साहित्य यामध्ये घालून घेतलं. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला या पिठावर मोहन घालण्यासाठी 2 पळ्या तेल येथे मी चमच्यामध्ये घालून घेतलं. कडकडीत असं गरम करायचं आहे आणि त्यानंतर हे मोहन आपण तयार करीत असलेल्या कापणी पिठावर आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे सर्वप्रथम मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यावर तयार करून घेतलेलं मोहन आपल्याला या पिठावर घालून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने सर्व मोहन घालून घेतलं. आता हे अगदी कडकडीत असल्यामुळं सर्वप्रथम आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर किंवा हाताला सोसवेल असं झाल्यानंतर हाताने चोळून हे सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे. पीठ या पद्धतीने आपण कोरडं मिक्स केल्याने आणि मोहन त्यावर घातल्यामुळं अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या कापण्या आपल्या तयार होतात. तर या पद्धतीने सर्व मोहन मिक्स केल्यानंतर आता येथे गुळवणी आपण गाळून घेतलेला आहे. म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो. आता या पिठावर आपल्याला थोडं थोडं गुळवणी घालून ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला अतिशय घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. जसं पुरी रेसिपी बनवताना आपण मळतो त्याच पद्धतीने हे मळायचं. त्यामुळे गुळवणी आपल्याला बेताचं घालायचं. अगदी थोडं थोडं घालून हे मळून घ्यायचं. जेवढं गुळवणी लागन तेवढंच आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडून गुळवणी जास्त झालं तर यामध्ये गव्हाचं पीठ तुम्ही अजून मिक्स करून घेऊ शकता. तर येथे आपण सर्व व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. आता याला छान असं मऊ करून घ्यायचं. हे पहा, हाताने दाबून पाहिलं तर अतिशय घट्टसर गोळा तयार झाला आहे आणि अगदी चमच्याभर गुळवणी येथे आपलं उरलेलं आहे. आता तळणीसाठी येथे गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. आता हातावर आपल्याला चपातीच्या आकाराचा उंडा तयार करून घ्यायचा. अगदी छान असा बनवून झाल्यानंतर याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. कापणीसाठी चपाती लाटताना नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अगदी खुसखुशीत अशी कापणी हवी असेल तर आपल्याला याला थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे चपातीसारखं पातळ लाटायचं नाही तर पुरीसारखं थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायचं. त्यामुळे तयार होणारी कापणी ही अजिबात कडक होत नाही, छान अशी खुसखुशीत तयार होते. तर हे पहा, या पद्धतीने आपली अर्धी चपाती लाटून झाली. आता यावर आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखस या पद्धतीने मध्यभागी घालून घ्यायची. त्यामुळे तेलात जास्ती खसखस पडली जात नाही.
कापण्यानं जशी तशी चिटकून राहते आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही लाटून घ्यायची। छान अशी लाटून झाल्यानंतर बाजूच्या कडा येथे आपल्याला कट करून घ्यायच्या, त्यामुळे कापण्या दिसायला अतिशय छान अशा दिसतात। तर हे पहा, या पद्धतीने सर्व कडा काढून घ्यायच्या। नंतर मध्यभागी जसं आपण शंकरपाळ्यासाठी कट करतो त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं। फक्त शंकरपाळ्यापेक्षा कापणीचा आकार हा डबल असतो, त्यामुळे आपल्याला थोड्याशा मोठ्याल्या कापण्या येथे कट करून घ्यायच्या। तर या पद्धतीने आपण उभे आणि आडवे कट मारून घ्यायचे। तर हे पहा, या पद्धतीने आपली पहिली कापणी रेसिपीची चपाती कट करून झाली। आता दुसरी चपाती आपल्याला याच पद्धतीने लाटून घ्यायची। त्यानंतर त्यावर खसखस घालून घ्यायची। नंतर खसखस आपल्याला यामध्ये छान अशी लाटून घ्यायची, त्यामुळे तेलात जास्त सुटली जात नाही। तर आता ही जी दुसरी चपाती आपण लाटून घेतलेली आहे, हिच्या कडा आपण अजिबात कट करणार नाही। जशी आई आजी बनवत होती त्याच पद्धतीने कापणीची चपाती आपण कट करून घेणार आहोत। पहिल्या रेषा आपल्याला आडव्या तशाच ठेवायच्या आणि दुसऱ्या रेषा आपल्याला थोड्याशा तिरक्या मारून घ्यायच्या, म्हणजे बरोबर या चपातीला जे कट मारले आहेत ते कापणीच्या आकाराचे तयार होतात। तर हे पहा, या पद्धतीने सर्व कट मारून झाले। तर मध्यभागी जो काळा कट दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या येथे कट करून घ्यायच्या। हे पहा, या पद्धतीने सर्व कापण्या आपल्या येथे तयार झालेल्या आहेत, काढून घ्यायच्या। आता उरलेल्या सर्व पिठाच्या कापण्या आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत आणि एका पेपरवर बाजूला सेपरेट काढून ठेवायच्या आहेत। तर गॅसवर आपण जे तेल तापायला ठेवलं होतं ते कसं तापलं आहे हे पाहण्यासाठी एक कापणी त्यामध्ये घालून घ्यायची आणि छान अशी लालसर होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची। कापणीचं तेल आपल्याला अगदी कडकडीत असं हवं आहे। तर हे पहा, या पद्धतीने आपलं तेल तापून झालं। आता तयार करून घेतलेल्या सर्व कापण्या एका झाऱ्यामध्ये घालायच्या आणि त्यानंतर त्या आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायच्या। यामुळे जास्तीत जास्त कापण्या तेलामध्ये घातल्या जातात। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून यामध्ये कापण्या घालू शकता, परंतु या पद्धतीने थोड्या प्रमाणात सोडलेल्या कापण्या अतिशय छान आणि झटपट अशा तळल्या जातात। जर जास्त भरून घातल्या तर कापण्या तळण्यासाठी जास्त टाइम लागतो। तर हे पहा, या पद्धतीने छान अशा लालसर आपल्या कापण्या इथे तळून झालेल्या आहे। तर कापण्या आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत तळायच्या नाही। थोडासा लालसर कलर आल्यानंतर आणि छान अशा कडक झाल्यानंतर ह्या काढून घ्यायच्या आहेत। जेव्हा कापणी तुम्ही तळण्यासाठी सोडणार तेव्हा आपल्याला गॅस मंद करायचा आहे। मोठा आणि मंद गॅसवर आपल्याला हे कापण्या छान अशा कुरकुरीत आणि कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर याच पद्धतीने आपण सर्व कापण्या येथे तळून घेणार आहोत। हे पहा, छान अशा आपल्या कापण्याला कलर आलेला आहे। कापणी तळून झाल्यानंतर सुद्धा थोड्या वेळ छान अशा कापण्या आपल्या तळल्या जातात। तर या पद्धतीने सर्व कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि छान अशी याला एका बाजूवर तळून घेतल्यानंतर पलटी मारून घ्यायच्या आहेत। सुंदर असा लालसर कलर आल्यानंतर कापण्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने येथे आपल्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत। कापणीसाठीची लाटी जर जाड लाटली तर तिच्या कापण्या अगदी शंकरपाळीसारख्या खुसखुशीत होतात आणि जर लाटी चपातीसारखी पातळ लाटली तर त्या अगदी कडक अशा होतात आणि त्यामुळे दातांनी सहज तोडल्या जात नाहीत। जर मुलांसाठी बनवत असाल तर कडक बनवा। तर या पद्धतीने येथे आपली आषाढ स्पेशल कापणी रेसिपी पूर्ण झाली। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।